नमस्कार. जनहित न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मी आहे कोमल. आज आपण किल्ले धारूर येथील एका महत्त्वाच्या उपक्रमाबद्दल माहिती घेणार आहोत. आज आपण आहोत मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या राजमाता जिजाऊ महाविद्यालयात. किल्ले धारूर येथील कृषी विभाग आणि महाविद्यालयाच्या वनस्पती शास्त्र विभागाने संयुक्तपणे येथे रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे आपल्या दैनंदिन जीवनातून हरवत चाललेल्या रानभाज्यांविषयी नव्या पिढीमध्ये जागरूकता निर्माण करणे. या महोत्सवाचे उद्घाटन सहाय्यक गटविकास अधिकारी श्री S.I. कांदे यांच्या हस्ते झाले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की कोणत्याही रासायनिक प्रक्रियेशिवाय नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या या भाज्यांची माहिती नव्या पिढीला होणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या कुटुंबाला व शेजाऱ्यांना या भाज्यांचे महत्त्व सांगावे. कार्यक्रमात उपस्थित धारूर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक श्री देविदास वाघमोडे यांनीही रानभाज्या निसर्गदत्त आणि आरोग्यदायी असल्यामुळे त्यांचे महत्त्व शहरांमध्येही पोहोचायला हवे असे सांगितले. तर तालुका कृषी अधिकारी श्री J.B. भगत यांनी रानभाज्यांचे संवर्धन करण्याची गरज व्यक्त करत आजीच्या बटव्यातील पूर्वज्ञान जतन करून या संजीवनी ठरणाऱ्या भाज्यांची ओळख या निमित्ताने होते असे म्हटले. डॉक्टर प्राचार्य गोपाळ काकडी यांनी रानभाज्या सर्वत्र सर्रासपणे मिळत नाहीत. या माध्यमातून इच्छुकांना रानभाज्यांच्या माध्यमातून रोजगारही प्राप्त व्हायला मदत होईल. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण होते ते रानभाज्यांचे प्रदर्शन. येथे शेतकरी गट आणि महिला बचत गटांनी एकत्रित येऊन तब्बल 45हून अधिक प्रकारच्या रानभाज्यांचे प्रदर्शन भरवले होते. यामध्ये करटोली, ओवा, पाथरी, आघाडा, गुळवेल, तांदुळजा, अंबाडी, शेवगा, हादगा फुले अशा अनेक दुर्मिळ भाज्यांचा समावेश होता. जुन्या ज्ञानाचे संवर्धन करून नव्या पिढीला आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देणारा हा उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. या महोत्सवामुळे विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना आपल्या नैसर्गिक वारशाची पुन्हा एकदा जाणीव झाली. आजच्या बातमीमध्ये एवढंच. आणखी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा जनहित न्यूज.